रक्षाबंधन म्हटलं म्हणजे काहीतरी गोडधोड आलंच. म्हणूनच या रक्षाबंधनला लाडक्या भावाचं तोंड गोड करण्यासाठी आणि सणाचा गोडवा वाढवण्यासाठी बनवूया घरच्या घरी पारंपरिक नारळी भात. भात चिकट किंवा कडक न होता अगदी मऊ, मोकळा आणि रसरशीत कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी सोनल आणि खमंग कट्टा बाय सोनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन विशेष शाही नारळी भात. नारळी भात बनवण्याआधी नारळ फोडताना आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवण्यासाठी ही सोपी ट्रिक बघा. बऱ्याचदा नारळ फोडताना किंवा करवंटीतून खोबरं वेगळं काढताना खूप मेहनत लागते. त्यासाठी एका बाउलमध्ये चांगलं कडकडीत पाणी घ्यायचं आणि त्यात अख्खा नारळ 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा. गरम पाण्यामुळे करवंटी लगेच सैल होते. 10 ते 15 मिनिटांनंतर नारळ अगदी सहज फुटते आणि आतलं खोबरं करवंटीपासून वेगळं होतं, ज्यामुळे नारळ खवणं किंवा किसणं खूप सोपं जातं. आता नारळ विळीवर खवत बसायची गरज नाही. या नारळाचे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घेते. बघा, खवणीने खवल्यासारखा ताज्या नारळाचा चव झटपट तयार आहे. नारळी भातासाठी तांदूळ निवडताना शक्यतो सुवासिक आणि जुना तांदूळ वापरायचा. इथे मी 1 कप तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ पाण्याने हलक्या हाताने चोळून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ, जेणेकरून यातला अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. आता यात पुरेसं पाणी घालून तांदूळ साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी भिजवून ठेवू. तांदूळ भिजवल्यामुळे भाताचा दाणा छान लांब, चडक आणि मऊ शिजतो. तांदूळ छान भिजला की तो असा गाळणीत काढून पूर्ण पाणी निथळून घेऊ. यामुळे तांदूळ तुपात परतताना दाणा तुटत नाही आणि भात एकदम सुटसुटीत होतो. आता आपण एका कढईत किंवा पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घेऊ. तूप गरम झालं की त्यात लवंग, दालचिनी आणि हिरवी वेलची घालूया. तुपात खडे मसाले छान परतले जाऊन मस्त खमंग सुवास दरवळला की गाळणीत निथळलेला तांदूळ घालून मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं हलक्या हाताने परतून घेऊ. तुपाच्या कोटिंगमुळे भाताला छान चव येते आणि भात अजिबात चिकट होणार नाही. इथे मी 1.5 कप पाणी गरम करून घेते. ते या भातात घालूया. गरम पाण्यामुळे तांदळाची शिजण्याची क्रिया थांबत नाही आणि भात छान फुलतो. भात शिजवताना यामध्ये थोडं मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून घेऊ. मिठामुळे गोड पदार्थाची चव छान बॅलन्स होते आणि लिंबामुळे भाताचा दाणा छान मोकळा व सुटसुटीत होतो. हा भात आपल्याला फक्त 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे. तो पूर्णपणे शिजवायचा नाही, कारण गुळाचं मिश्रण घातल्यावर भात वाफेवर शिजवणार आहोत. तुम्ही बघू शकता भातातलं सगळं पाणी आटलं आहे. या स्टेजला गॅस बंद करून देऊ. आता आपण नारळ आणि गुळाचं मिश्रण तयार करून घेऊ. आता दुसऱ्या एका पॅन मध्ये थोडं तूप टाकून त्यात 1 कप बारीक चिरलेला गुळ आणि अर्धा कप पाणी टाकून गुळ छान वितळून घेऊ. गुळ फक्त वितळून घ्यायचा, त्याचा पाक अजिबात करायचा नाही. आता या गुळाच्या पाण्यात 1 कप ओल्या नारळाचा चव घालून घेते. हे मी 1 ते 2 मिनिटं हलकसं शिजवून घेते, ज्यामुळे खोबऱ्यात गुळाचा गोडवा मस्त मुरतो. हे बघा, मिश्रण थोडं दाटसर झालं आहे. आता आपण यात काजू, बदाम आणि थोडे मनुके टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे गुळ खोबऱ्याचं मिश्रण मी शिजवलेल्या भातामध्ये घालून घेते आणि हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याचसोबत दुधात भिजवलेली केसर आणि थोडं जायफळ किसून घालू. हे सर्व मी अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेते, जेणेकरून भाताचा एकही दाणा मोडणार नाही. पॅनवर झाकण ठेवून मी मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं छान वाफ काढून घेते, जेणेकरून गुळ आणि खोबऱ्याचा स्वाद भाताच्या कणाकणात उतरेल. आपला भात मस्त शिजला आहे. आता मी गॅस बंद करते आणि भात 2 मिनिटं तसंच झाकून ठेवते. वा, पॅन मधला हा भात बघा, अगदी परफेक्ट तयार झाला आहे. एक दाणा कसा छान मोकळा झाला आहे. गुळ आणि केसरमुळे किती छान कलर आला आहे बघा. तयार आहे सणाचा गोडवा अजून वाढवणारा, जिभेवर ठेवताच विरघळणारा रक्षाबंधन स्पेशल पारंपरिक गुळाचा नारळी भात. या रक्षाबंधनला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या लाडक्या भावंडांना भरपूर खुश करा.
माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच खमंग पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या खमंग कट्टा बाय सोनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा.